स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज 3 जुलै आहे, रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आज रात्रीचा आणि उद्याचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सॅटेलाइट इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे मुसळधार पावसाचे ढग सक्रिय आहेत. तसेच इकडे नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग सक्रिय आहेत. आज रात्रीसाठी या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय राहील. तसेच इकडे सध्या नंदुरबारचे उत्तर भाग, धुळेचे उत्तर भाग, जळगावचे काही भाग असतील मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग सक्रिय आहेत. या भागात सुद्धा पुढील काही तासात मध्यम ते मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ, इकडे बुलढाणा असेल, परभणीचे काही भाग असतील, वाशिम असेल, या भागात सुद्धा मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे. धाराशिवच्या मध्य भागात, इकडे लातूरच्या दक्षिण भागात एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित सध्या राहिलेल्या जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान आहे आणि कुठेतरी हलका मध्यम पाऊस होत असेल. विशेष पावसाचा अंदाज रात्रीसाठी नाही. इकडे अहिल्यानगर जिल्ह्यात पश्चिम भागात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मध्यम पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील. त्यानंतर उद्या 4 जुलैला काय परिस्थिती राहील तर उद्या नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम हे जे जिल्हे आहेत या भागातून, यवतमाळ या जिल्ह्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच इकडे पालघर, ठाणे, मुंबईकडे सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे सुद्धा मुसळधार पाऊस सक्रिय राहील. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात मुसळधार पाऊस, तर या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती आणि पूर्व भागात मध्यम पावसाचा अंदाज, अधूनमधून मध्यम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. त्यानंतर इकडे अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता उद्यासाठी आहे. लातूर, धाराशिव, सोलापूरकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी 4 जुलैसाठी राहील. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.